भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। उजनी धरणामधून 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि वीर धरणामधून 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। घाटाच्या पायऱ्यावर त्यामुळे भाविकांचं धोकादायक पद्धतीने सध्या स्नान सुरू आहे। पंढरपूरमध्ये आता भाविकांचा हा ओघ वाढेल, मात्र भीमा नदीची सुद्धा पाणी पातळी वाढत चालली आहे, त्यामुळे भाविकांनी सावधानतेने या ठिकाणी स्नान करावं असा इशारा देण्यात येतोय। काय सगळी ही परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी वारी काळातील संभाव्य पूर नियंत्रण टाळण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय भीमा नदी पंढरपूर मध्ये आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे। उजनी धरण हे जवळपास 75% भरल्यामुळे उजनी धरणातून 50,000 क्युसेक वेगाने पाणी भीमा नदीमध्ये सोडलेले आहे। त्याचा हा प्रवाह बघतोय आणि सोबतच वीर धरण सुद्धा भरलेला आहे। त्यामुळे वीर धरणातून जवळपास 30,000 क्युसेक पाणी नीरा नदीमध्ये सोडलेलं आहे। नीरा नदीतलं सोडलेलं पाणी हे भीमा नदीमध्ये मिसळतं, त्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीचे हे रौद्र रूप आपण बघतोय। यामुळे आता सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदीची पातळी ही जवळपास 59,000 क्युसेक इतकं पाणी घेऊन ही भीमा नदी वाहते। आपण बघतोय चंद्रभागेच्या वाळवंटात असणारी ही जी मंदिरं आहेत, पुंडलिकासह इतर मंदिरं, या सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे आणि भीमा नदीचं रूप आहे। समोर इस्कॉन घाट आहे, जुना दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनानं 2 बोटी ठेवलेल्या, ज्यामुळे कोणी भाविक बुडताना जर आढळला तर त्याला वाचवता यावं अशा पद्धतीची सर्व यंत्रणा या ठिकाणी केलेली आहे। आषाढी वारीच्या पूर्वी पूर नियंत्रण करण्यासाठी ही सर्व तयारी केलेली आहे, जेणेकरून आषाढी वारीमध्ये हे वाळवंट भाविकांना वापरता यावं। मात्र पावसाचा जोर जर नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये कायम राहिला तर आषाढी वारीत सुद्धा अशीच परिस्थिती राहू शकते अशी भीती आहे। मात्र प्रशासनाकडून सध्या उजनी धरणातून आणि वीर धरणातून पाणी सोडल्यामुळं सध्या तरी पूर नियंत्रणाचा हा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। मात्र आता निसर्ग याला किती साथ देतोय हे आपल्याला बघावं लागेल। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।